आज आम्ही कारल्यात आज पोपटीच्या निमित्ताने सगळे एकत्र आलेलो आहोत। आमचे काका एकनाथ द्वारकानाथ वार्डे, एकनाथ काका सगळे आज त्या निमित्ताने एकत्र येऊन पहिल्यांदाच आमची कारल्यातली पोपटी होत आहे आणि नेमकी त्या निमित्त श्रावणी मगर पण उपस्थिती आहे। हे आमचं दुर्लभ आहे, दुर्लभ योग आलेला आहे। प्रकार झालेला आहे, पोपटी भरून आता फक्त पेटवायची बाकी आहे। तर मामा पोपटीची इन्फॉर्मेशन पण दे, कारण सगळ्यांनाच पोपटी काय असते नेमकी आपण कशी करतो ते माहिती नसतं, त्याच्यामुळे। पोपटीमध्ये एक प्रकार चिकनचे छोटे पीस करून त्याला व्यवस्थित ग्रेव्ही लावून पळसाच्या पाण्यामध्ये बांधून त्याच्या आतमध्ये टाकलेले आहेत। वालाच्या शेंगा म्हणून त्याच्यात ठेवलेले आहेत। बटाटे पळसाच्या पाण्यामध्ये बांधून त्याच्यात ठेवलेले आहेत। आता ती बॉईल होतील आणि ती पेटल्यानंतर ती मस्त की शिजल्यानंतर खाण्याची चव आहे ती फार अप्रतिम आहे। ते पेपरमधून नाही म्हणजे पोपटीची एक जी मजा आहे ना ती अतिशय उत्तम आहे। याचं कारण काय, आपण पेपरमध्ये चिकन वगैरे भरून हे करतो बरोबर, पण आपले जे काय आपल्या परंपरा आहे काय ती गावठी पाळातून म्हणजेच पळसाच्या पानातून ती पोपटी जर गुंडाळून जर ती उत्तम प्रकारे माटक्यामध्ये भरून जर आपण हे केलं तर त्याची टेस्ट असतो ना ती अप्रतिम असतो बरोबर नाही, आणि नैसर्गिक टेस्ट असतो। कारण का हे पेपर म्हणजे सगळे तुमचं विज्ञानाप्रमाणे बनवलेले असतात बरोबर, आणि पळसाची पानं ही कशी आपली नैसर्गिक आहे आणि त्याच्यातून तुमच्या आमच्या देहाला कुठल्याही त्याचा काय विजा पोचत नाही, साईड इफेक्ट होत नाही काय त्याचं। म्हणून पोपटी आहे ती अतिशय उत्तम प्रकारे लागतो, टेस्ट येतो त्याला खाण्याला। वालाच्या शेंगा गावठी आपल्या वालाच्या शेंगा नाही काय, सफेद कांदे, बटाटा बरोबर की नाही, हे जे त्याच्यामध्ये त्याची काही टेस्ट आहे ती वेगळी असतो। त्याने ती कांदा जर त्याच्यामध्ये टाकला सफेद कांदा त्याची ती एक चव आहे, त्याच्यातून जो उगवून कांदा खाल्ला तर ते त्याच्यातून व्हिटॅमिन मिळतात शरीराला बरोबर की नाही। हे अशी एक पोपटीची ती आगलीच मजा आहे, एकदा आवर्जून सगळी टेस्ट करावी। त्याचे कोणी पोपटी बनवत असतील त्याने अशा प्रकारची पोपटी बनवून कधी त्याचा एक आनंद प्रत्येकाने घ्यावा नाही का। हां ठीक आहे, थँक्यू। तरी पोपटी आहे ती सजवून तयार झाली आहे आणि पोपटीमधला मेन इंग्रेडियंट आहे जो मी आधी पण बोलली होती, भांबुर्डीचा पाला। तो ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझरचं काम करतो, कारण आतमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आपण टाकत नाही। जे काही पोपटी आहे ती आपली वाफेवर शिजली जाते। सो थोड्या टाईममध्ये बघूया, बाय बाय। तर ही आहे आमची गोंडस परी। निलेश पाटील, मी वराण्यातून आलेले आहे खास पोपटीसाठी। तर आमच्या एरियाकडे बार्बीक्यूचं चिकन करण्यात आलेलं आहे, तर बार्बीक्यू वेगळीच असते, तर त्यामुळे आपण आज ते कसं करायचं आहे ते बघणार आहोत। भूषण दादा आपल्याला ते कसं करायचं, कुठे करायचं, कसं करायचं ते सांगणार आहे। आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते शिकून सुद्धा घेऊ शकता, सुद्धा आहे तिथे तुम्ही बार्बीक्यूचा आनंद घेऊ शकता। थँक्यू। तर अशा प्रकारे पोपटी शिजून तयार आहे आणि ते जे मडकं असतं ते गरम असतं, त्याच्यामुळे एक फडका, जाड फडका किंवा गोंडपाट घेतलं तरी चालेल, ते ओलं करून घ्यावं लागतं कारण त्याचा चटका कमी बसतो। पण एक काळजी इथे घ्यावी लागते की जेव्हा आपण पोपटी आगीतून बाहेर काढतो तेव्हा लगेच त्याचं आतलं साहित्य असतं ते आपल्याला बाहेर काढावं लागतं, नाहीतर त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये पोपटी आतल्यात करपुलेत होऊ शकते। सो हा टास्क फार कठीण असतो, कारण पोपटी खूप गरम असते आणि आतून वाफा येत असं तुम्ही आता बघू शकता, वाफा येत आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये ते आतलं साहित्य पटापट काढावं लागतं। Thank you.